नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक जबरदस्त अपॉर्च्युनिटी असणार आहे। तब्बल 4500 पदांची एक भरती असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 20 ते 28च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे, मराठी भाषेचं ज्ञान तुमच्याकडे आहे, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकता। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला जॉब हवा आहे, तुमच्या जिल्ह्यातच तुम्हाला एक्झाम सेंटर हवं आहे, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। मित्रांनो, बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण अभ्यासणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्वप्रथम उमेदवारांना mahajobhub.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावरती यायचं आहे। या अधिकृत संकेतस्थळावरती आल्यानंतर या जॉब संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला मराठीमध्ये बघता येणार आहे। मित्रांनो, 4500 पदांची एक मोठी भरती असणार आहे, अप्रेंटिसशिप पदांची भरती असणार आहे। सेंट्रल बँक ऑफ इंडियामार्फत ही अपॉर्च्युनिटी पदवीधर उमेदवारांना प्रोव्हाइड केली जाणार आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कोणत्याही प्रकारची कायमस्वरूपी भरती नसणार आहे, तर अप्रेंटिसशिप पदांची ही भरती असणार आहे। यामध्ये महाराष्ट्रासाठी 586 जागा असणार आहे। महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही भरती केली जाणार आहे। तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला जॉब हवा आहे, महाराष्ट्रातच तुम्हाला पेपर द्यायचा आहे, तर तुम्ही या पदांसाठी नक्कीच अर्ज करू शकता। विशेष म्हणजे महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे, मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता येणं या पदासाठी आवश्यक असणार आहे। 12 जून म्हणजेच आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, तर 22 जून 2026 पर्यंत तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। साधारणपणे 2026च्या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची या पदांसाठी ऑनलाईन एक्झाम देखील घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामध्ये जनरल EWS OBC कॅटेगरीच्या मेल उमेदवारांसाठी 944 रुपये, तर महिला उमेदवारांसाठी 708 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। या व्यतिरिक्त SC ST फिजिकली डिसेबल आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी 236 रुपये इतकं परीक्षा शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने भरणं आवश्यक असणार आहे। तुमचं वय 20 ते 28च्या दरम्यान आहे, तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता। यामध्ये ST उमेदवारांसाठी अतिरिक्त 5 वर्ष, OBC उमेदवारांसाठी अतिरिक्त 3 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी अतिरिक्त 10 वर्ष वयाची विशेष सूट असणार आहे। मित्रांनो, एक अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असल्यामुळे तुम्हाला 12 महिन्यासाठी 15,000 रुपये प्रति महिना इतका स्टायपेंड सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत दिले जाणार आहे। 12 महिन्याचीच ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे। त्यानंतर तुम्हाला बँकेमार्फत ॲप्रेंटिसशिप केल्याचं सर्टिफिकेट देखील दिलं जाणार आहे, आणि या ॲप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या सर्टिफिकेटच्या जोरावरती तुम्ही बँकेमध्ये ज्या कायमस्वरूपी पदभरती होत असते त्यासाठी नक्कीच फ्युचरमध्ये ट्राय करू शकता। ऑल ओव्हर इंडिया तुम्ही या पदांसाठी ट्राय करू शकता। तुमच्या जिल्ह्यात तुम्हाला जॉब हवा आहे तरी देखील तुम्ही या पदांसाठी अर्ज करणं आवश्यक असणार आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। यामध्ये सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे, त्यानंतर लोकल लँग्वेज टेस्ट आणि सर्वात शेवटी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच कागदपत्र पडताळणी करून पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे। यामध्ये मित्रांनो, उमेदवारांनी मात्र 1 जानेवारी 2022 नंतर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। आता नोकरीचा प्रकार तुम्ही बघू शकता, अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आहे, 12 महिन्याचंच ही ट्रेनिंग पिरियड असणार आहे। त्यानंतर बँकेमार्फत तुम्हाला सर्टिफिकेट देखील दिलं जाणार आहे। कायमस्वरूपी हा जॉब नाही आहे, हे उमेदवारांनी लक्षात ठेवायचं आहे। यामध्ये मित्रांनो, या संदर्भाची अधिकृत जाहिरात असेल, ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं त्याची लिंक असेल, किंवा ऑफिशियल वेबसाईटची लिंक असेल, या सर्व गोष्टी मी आपल्या mahajobhub.in या अधिकृत संकेतस्थळावरती तुम्हाला दिलेल्या आहेत। ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप तुम्ही बघू शकता। विविध विषयावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। यामध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस, क्वांटिटिव्ह अँड रिजनिंग ॲप्टिट्यूड, कम्प्युटर नॉलेज, जनरल इंग्लिश आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया प्रोडक्ट्स अँड सर्व्हिस या विषयावरती प्रश्न असणार आहे। एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 60 मिनिटाचा अवधी दिला जाणार आहे। ॲप्लिकेशन करण्यासाठी उमेदवारांनी या संकेतस्थळावरती यायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला तुमचा
जे ॲप्लिकेशनची प्रोसिजर ते पूर्ण करायची आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला महाजॉबहब.in या अधिकृत संकेतस्थळावरती दिलेली आहे. या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील घेऊ शकता. अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.